क्या कर रहे हैं आंटी? अरे बाबा, दूध गरम करायला लागले मी. दूध गरम करून ते पोरला चहा बनवून द्यायचा. चहा बनवून मग स्वयंपाकाच्या मार्गी लागायचे. स्वयंपाक झाला की साफसफाई करायची. साफसफाई झाली की भांडे कोंडे. हे मला भरपूर काम आहे बाबा. मला काम दिवसभर, माझं काम सरतच नाही. मला दिवसभर काम आहे. बघ आता हे दूध उकळायला टाकलं या. आज तुम्ही इतकी का रडलं? किती टेन्शन घेतलं तुम्ही? इथं टेन्शन नाही घ्यायचं. गोडी बिडी सगळं खायचं. आता घरचे लोक टेन्शन देतात, काय करणार मी? टेन्शन नाही घ्यायचं. देव तुमच्या सोबत आहे. हो ना बाबा, देव तर आहे ना माझ्यासोबत. तर काय करायचं बाई? लय मला टेन्शन दिले, लय टेन्शन दिले, लय टेन्शन दिले. एवढं रडलंय ना मी. किती मारून घेतलं तोंडावर माहितीये का? असं कशाला? मारून घेतलं. असं नाही करायचं. काय करू आता? मला लय अडवणी केले सगळ्यांनी. मी काय करणार आता? मी लय मला वैताग आलाय. आता हे व्हिडिओ काढते या, तर आता हे अर्ध्यात तरी कसं सोडून देऊ मी? आणि माझ्या बरोबर कोणीच उभा नाही. मध्ये पण असं कोणी बोलत नाहीये. आता पोरं पण असतात, तन्मय असते ना, तर ते मध्ये आता काहीतरी बोलायला पाहिजे ना. आता तू कसं बोलायला लागली तर मग मी तुला उत्तर देऊ ना. तर मग ते बोलत पण नाहीये. तन्मय पण नाही बोलत. आणि ते मोठा पोरगा तर बोलतच नाही. काल धरून आत्याच्या घरी गेले. मग शाळा बिळा काय आहे का नाही? मग मला काळजी ना. पैसे जातात ना, शाळाला पैसे किती जातात. मराठी शाळा थोडी आहे, इंग्लिश शाळा आहे ना. आमच्या लेकरला शिकवलं नाही म्हणून आम्ही नातरुंडला शाळेला टाकलं. नातरुंडला शाळेला टाकलं. पैसे एवढ्याले फी जाते या. वर्षाची 25-30 हजार फी. ह्याची 20,000, त्याची 25,000. ट्युशनची असं करून महिन्यात आपलं वर्षाचे 60,000 पर्यंत दोघांचं जाते ट्युशन पकडून. मग आता हे पैसे कुठून येणार? आम्हाला पण कधी मग हातभार नसल्यावर नाही लागावं लागते ना. मग आता ती काय मग त्याची मम्मीच कमवून आणून देते का? थोडं तरी आम्हाला करावंच लागतंय ना. मग म्हणून मला टेन्शन येतंय ना की बाई आमचे लेकरं शिकले नाहीत, आपल्या नातरुंडाने शिकावा. म्हणून माझी ही इच्छा आहे. तर मी हे बोलते तर सगळ्यांना राग येत आहे. सगळ्यांना राग येत आहे. त्याच्या मायबापाला राग येत आहे. म्हणून मी म्हणलं बोलायलाच नको, ह्यांना बोलायला नको. तर माझ्यावर दुपारी येऊन कितीतरी मला बोलायला लागले. तुला काय करायचंय? आमचे लेकरं शिको ना शिको. म्हणजे हे बोलणं जमतंय का? हे बोलणं असं जमतंय का? म्हणजे असं घडीभर म्हणून टाकणार? जिंदगीचं शिक्षण आहे ना. आता एक पोरगा 9वीला आहे, एक पोरगा कितवीला आहे ग? चौथी. चौथी. चौथीला आहे. हो. मग आता यांची काळजी पुरवठा नाही घ्यायचा. दिवसभर मी तर काम करते. म्हणतात कशाला काम करते तू? कशाला काम करते? मग आता एक अर्धा शब्द बायकोला बोललं तर मग बायकोला बोलताना लगेच आमच्या लेकाने उठायचं का? म्हणायचं काय माझ्या बायकोला काय सांगू नकोस, माझ्या बायकोला काय सांगू नकोस असं म्हणायचं का? म्हणून मी माझं तोंड बडविलं. किती रडले, किती लोक जमा झालते गलीचे, किती जमा झालते. तुलाच माहितीये, तू पण येऊन गेली ना. हे अगं इकडचे समोरचे लोक तर एवढे आले होते ना. काय झालं एवढं रडायला लागलात म्हणून? मी किती आहे बघ, तोंड माझं सुजलेलं आहे. आणि मी रडायला लागले आणि पोरग माझं पळून गेले. असं समजूता पण केलं नाही. सून पण गेली कामाला. मी रडायला लागले तर मला असं समजून पण नाही सांगितलं. पोरगा गेला निघून शिरी आणि मी इथं रडू माझा तोंडावर बडवून घेतलंय. माझं तोंड सुजलं पूर्ण. आता उतरलंय. दुपारी झाले तसं. म्हणजे तुमची पोरगी आली होती ना? पोरगी मग वरी आवाज गेला त्यांना. वरी आवाज गेला, सगळे खाली आले. ती आमची इनबाई पण आली, माझी पोरगी पण आली. तिचा सासरा ते खिडकीतून बघत होता काय झाले म्हणून. सगळे खिडकीतून बघायला लागले. एवढं मोठ्याने कोण रडायला लागले? दुःख लागलं म्हणूनच रडले ना मी. चला मग बहिणींनो, ठेवते. आता काय जीवनाची कहाणी कथा सांगू मी? आता प्रत्येकाच्या घरी हेच आसन परी. एवढं नाही प्रत्येकाच्या घरी, एवढं नाही. आपल्याच पोराला आपली माया नाही म्हणल्यावर काय बोलायचं? आता प्रश्नच मिटला. माझीच काळजी नाही माझ्या लेकाला, तर मग पुढच्यांचं काय मी सांगू? म्हणून मला व्हिडिओ काढायला पण असं मूड याय नाही. म्हणजे असं वाटते म्हणजे आता हे पोरीनं धरलंय मोबाईल. ते त्यानं आणलं होतं, तुटून गेलं. आता ही तट होते तर एवढं काढता पण येत नाहीये. म्हणून या पोरगी म्हणली मी धरू का आंटी मोबाईल? तर मी म्हणलं धर बाई, जरा मी माझ्या बहिणींबरोबर बोलते. म्हणून सांगायला लागले. भले माझ्या घरच्याने ऐकलं तर ऐकू द्या ना, मला काय करायचंय? म्हणू द्या, आमची बुराई करायला म्हणू द्या. मग मी काय करणार? आता माझ्या जीवाला तकलीफ व्हायला लागली म्हणून मी बोलायला लागले. नाही तर कुणाला हौस आली का आपल्या लेकाचं सांगायची?
हौस आली का? मी कशाला सांगू? आ मी एवढं त्यांचं लाड कौतिक केलं, मी एवढं त्यांचं पाळपोस केला, चालणं शिकवलं, बोलणं शिकवलं, आणि ते लेकरं आज माझ्याशी उलटून पडले. तर मग आता मी तुम्हाला तर सांगणारच ना. कुणाला सांगू मी? कुणापाशी रडू? सारखं इडो मध्ये रडते, सारखं इडो मध्ये रडते. माझ्या आई बहिणीला भावा बंधाला खराब वाटत असं. पण इडो मध्ये एवढं रडते ना की कमीच रडते. मी एवढं आहे बाका, आज एवढं रडे ना, एवढं रडे ना की सगळे गलीचे लोक माझे आले होते की एवढी बाई चांगली आहे, का रडायला लागली, एवढं काय एवढं दुःख येईल. तसं मी युट्यूब बाबाला काय सांगू, मला किती दुःख आहे, किती दुःख आहे. एक तर पैसा नसते, पाणी नसते, आणि काय करणार. आता मी बाहेरचं काम करत होते तर 2 पैसे येत होते, तर आता हे गुडघ्यांचे बघ दुखायले, गुडघे दुखायला लागलेत. मग आता काय करणार मी? हात जरा कमी झालेत दुखायचे बघा, हात कमी झालेत, गुडघे जेवढे दुखायलेत. मी कशी लोकांचे कामं करू? कशी कामं करू मी लोकांचे? किती मिनिटाचं झालं रे बेटा? 10 मिनिटाचं तर करू ना, नाही का? तर मी म्हणलं आता जाऊ दे, मरू दे. आता ह्यांना बोलायचं नको, काय नको. आपल्याला खायला भेटो ना भेटो, कसं पण असू दे, आता ह्यांना बोलायलाच नको. कशाला बोलायचंय? काम करत राहायचं, खायचं तर खायचं, नाही तर उपाशी बसायचं. मग आता काय करायचं? मार्ग दुसरा नाही, मार्ग दुसरा नाही ना. मी आता काय करणार आहे? मत्रो आंटी मत्रो, कशाला मी आता काय करणार? मार्गच नाही दुसरा. एवढा दिवसभर मरमर मरमर काम करत राहते. कोण मला मानणार? हिने काम केले मनुष्याने, कोण मानणार? काम केले म्हणतोय, कशाला करते काम? नको करू. माझी बायको आल्यावर काम करून कशाला करते? नको करू, पडू दे. पण आता आज दिवसभर मी घरामध्ये असते तर मग मला नाही ना आवडत. मला घराची सफाई लागत, सफाई लागते घराची मला. म्हणून मला साफ करायला मला आवडते, पण काम करायला आवडते, पण मला आवडते. तर मी कशाला नाही काम करू? कशाला नाही काम करू? करावंच लागतं ना. आता घर मानल्यावर काम तिथं करावंच लागतंय ना. असं थोडं आहे प्रिया. आणि कुणी सध्या इडमध्ये येत नाही. बरं, नका येऊ द्या, नका येऊ द्या. सगळे माझ्या बरोबर येऊ देत. सगळ्या प्रत्येक इडमध्ये सांगते माझ्या बरोबर. दुधाचा आवाज झाला ना, मी दचकले. माझ्या बरोबर सगळे येऊ देत. बरं, नसू द्या, नका येऊ इडमध्ये, नका येऊ. तुमच्या विरुद्ध मी इडव काढलाय, मला माफ करा, माफ करा. मग ते तुला बोलता येत नाही, काय नाही, कशाला इडव काढते? आमचं का हसू करते का? आणि हे इडव काढायची तुला काय गरज आहे? आता मला गरज वाटली ना. मला आज कोणी विचारत नाही, उद्या कोण मला थकले भंगले मला कोण विचारणार आहे? म्हणून म्हणलं आलो युट्यूब बनवून काय 2 पैसे, तर म्हातारपणात मी कुणाला पण 2 पैसे देऊन माझी सेवा करून घेईन म्हणून युट्यूब मध्ये उतरले. मग आता युट्यूब बाबाचं काय चांगलं माझं करायचंय का कसं करायचंय ते युट्यूब बाबाला माहिती आहे. देव आता त्यांना कशी बुद्धी देऊ, युट्यूब बाबाला देव कशी बुद्धी देऊ. त्यांना माझी दया आली तर माझं करते चांगलं, नाही तर जे आहे ते तर होणारच आहे. आता एवढं अजून तर मी करून खाणारच आहे, अजून तर मी काम करतेच. आताच माझे हाल आहेत एवढे, नंतर माझे काय हाल होणार आहेत? युट्यूब बाबा माझे काय हाल होणार आहेत ते मला नाही माहिती. आता बघा, तुमच्याच हातामध्ये माझं जीवन जर चांगलं तुम्हाला बघायचं असलं तर तुम्ही काहीतरी माझ्यासाठी करता, बहीण म्हणून किंवा आई म्हणून. काय करायचं मग आता? दे जरा माझ्या हातामध्ये. हे बघा, हे दूध आणलं मी आता मार्केटमध्ये जाऊन दूध आणलं बघा. मला पायाची तकलीफ आहे तरी हे बघा 2 पाकिट घेऊन आले दुधाचे. हे बघा दूध गरम केलं. हे बघा, हे 2 पाकिट. हे बघा, लाईट बंद केल्यात ना. आता लाईट असली तर बघा व्यवस्थित इडव निघतंय ना. काय करायचं, मजबुरी आपली तशी आहे. लाईटला लाव रे बाबा, लाईटला. आणि लाईट नाही, काय नाही, सगळं अंधारमध्ये. आता त्यांना काय करायचं? लाईट असू अगर नसू. हे बघा, आता बाई पहिल्या अंधारामध्येच इडव काढला रे बाबा. आता ते म्हणतात आमच्या लाईट जळते, नको वापरू जाऊ लाईट. बघा, माझी लय मजबुरी आहे, लय मजबुरी. आता कुणाला सांगायची? माझ्या आई बहिणीला तर आता मी म्हणणार पण नाही एवढं की सपोर्ट करा, काय करा, नाही म्हणणार. कशाला बिचाऱ्यांना तकलीफ द्यायची आहे का नाही? जरा दुधाला उकळी आली का ग? जरा दुधाला उकळी येऊ देते. त्याच्यामध्ये भात केलाय, इकडं हे दूध टाकले. अहो, मला कामाची लय आवड आहे. मी पायाने गेले हो, मी पायाने गेले. मला लय कामाची मला लय आवड आहे, मला लय आवड आहे कामाची.
काय करणार आता मी, पायाने लय मजबूर झाले, काय पडले काय माहिती दुधात. मी लय मजबूर आहे हो पायाने, नाही का. मला समजून घ्या, माझं काय चुकलं हुकलं माफ करा. मला येडव त्या पोराने शिकवले टाकायचा, तर हे बघा मी टाकते येडव. कुठं काहीतरी करून टाका म्हणतात, मला काय माहित नाही. माझे बाबाच मला समजून घेते ना आता. चला ठेवू का.